नमस्कार. काल दीपक दादांसोबत एक व्लॉग मी केला होता. त्यांचे व्ह्यूज तुमच्यासोबत शेअर केले होते. तर त्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की आम्ही जरा कुटुंबियांसोबत निवांत एक ब्रेक घेत आहोत. एक रिसॉर्ट बुक केलेला आहे. आल्यापासून इतकी धावपळ सुरू आहे. लग्न, त्याच्यानंतर मग यांना भेटणं, त्यांना भेटणं, सबस्क्रायबर्स मीट सुद्धा झाली आणि बऱ्याच मित्रांच्या घरी सुद्धा जाणं येणं झालं. पण एक निवांत असा दिवस गेलेला नव्हता. तर तो आज निवांत दिवस घालवायचा आहे. या सगळ्या धावपळीत हा ब्रेक खूप गरजेचा आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालेलो आहोत. कुठे निघालोय आणि तिथे काय काय ऍक्टिव्हिटीज असणार आहेत हे जाता जाता किंवा तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळेलच. चला निघूयात. बिलू एक मिनिट. आज आमच्या सोबत माझ्या दीदीची फॅमिली सुद्धा आहे. आमची साची, जीजू दिसत आहेत आणि फॅमिलीत ऑफकोर्स आमचा सिम्बा सुद्धा आहे. त्यामुळे दीदी, जीजू, सिम्बा, साची आणि आम्ही तिघे जण अशी ही ट्रिप आहे. पहिल्यांदा ब्रेकफास्ट साठी थांबणार आणि मग तिकडे जाणार आणि तिथे मग लंच वगैरे तिथेच असणार आहे. हा स्पॉट तुम्हाला माहिती आहे का? आसपास राहत असाल तर कदाचित माहिती असेल. दीदी आणि जिजू त्यांचा आवडता स्पॉट आहे. त्यामुळे ते म्हणाले साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करूया आणि चेन्नई इडली सेंटरला करूया. एकदम हेवी नाश्ता झालेला आहे. मेदूवडे, इडली, डाळवडा. साऊथ इंडियन नाश्ता नेहमीच हेवी होतो. तर आता नाश्ता करून झाल्यानंतर इथून आम्हाला रस्ता दाखवतोय 1.5 तासाचा. आम्ही जिथे निघालेलो आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे टिक ट्रेल, जे की सिंहगडाच्या मागे आहे. शनिवारची सकाळ असल्यामुळं एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे आम्हाला. आणि मला वाटतं वीकडेला सुद्धा काही कमी ट्रॅफिक नसणार आहे, कारण पुण्यात सुद्धा आता बरीच गर्दी वाढलेली आहे. पण हे ट्रॅफिक ना खरंच खूप रिस्की वाटतंय. म्हणजे लेन वगैरे तर माणसं पाळत नाहीतच, पण आम्ही सिग्नल पण कितीतरी जणांना तोडून जाताना बघितलं. तर मला असं वाटतं की प्लीज जीवाशी खेळू नका, कारण आपल्याला वेळेत पोहोचायचं असतं. सगळं महत्वाचं आहे, पण त्यासाठी इतकी जीवाची रिस्क घेणं कधीच योग्य नाहीये. टेक्स्टाईल फार्म्स मध्ये आता आम्ही पोहोचलोय. हा रस्ता इतका सुंदर होता आणि तुम्हाला माहिती आहे अविला आणि मला कशाची आठवण आली. आम्ही गांजाला गेलो होतो त्यावेळी जसा रस्ता होता सेम तसाच हा रस्ता आहे. खूप छान वाटतंय, कारण शहरातल्या सगळ्या त्या प्रदूषण, गाड्या बिड्या या सगळ्यातून जेव्हा बाहेर पडलो ना, तेव्हा जो असा एक पीस फील झाला ना, तो इथल्या रस्त्यामध्ये होता. आणि आत्ता मला इथे पोहोचल्यावर, गाडी पार्क केल्यावरच एवढा छान फील आलाय. इथून आत गेल्यावर पण तेवढाच छान फील असणार आहे. जेव्हा आम्ही याच्याविषयी वाचलं, टिक ट्रेल फार्म विषयी, तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं की हा काही प्रोफेशनल रिसॉर्ट टाईप नाहीये. खूपच होमली अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. फक्त तुम्हाला शहरातल्या गर्दीपासून थोडी शांतता हवी असेल तर तुम्ही इथं येऊन निवांत राहू शकता. आणि वाटतंही तसंच ना, छान वाटतंय. लाजाळूच आहे. मी चेक करत होते की लाजाळूच आहे का, तर लाजाळूच आहे इथे. हो, इथे सगळे डायरेक्शन्स वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. अशा ठिकाणी फार काही बोलायची गरज पडत नाही. फक्त डोळ्यांना जे दिसतंय ते बघत राहावं असं वाटतं. हा इकडे विला आहे. एवढीच प्रॉपर्टी आहे ही छोटीशी. आणि या ज्या कॉटेज रूम्स 2 आहेत या आम्ही बुक केलेल्या आहेत. मला बाहेरून बघूनच हे इतकं प्रसन्न वाटतंय. आता इथं आपण पूर्ण 1 दिवस असणार आहोत आणि आजची रात्र सुद्धा.
रूम आतून कशी आहे तुम्हाला दाखवते. एक किंग साइज बेड आहे, एक सिंगल बेड आहे, सामानासाठी कपाट आहे, हे पण स्टोरेजसाठी, मिररसाठी, आणि इकडे वॉशरूम. त्यामुळे अगदी फार फॅन्सी हॉटेल सारखं नाही किंवा एकदम जे मगाशी तुम्हाला मी म्हणाले की मोठे रिसॉर्ट वगैरे असतात तसं नाही, एकदम सिम्पल लाईक अ होमस्टे. जस्ट आमच्या बॅग्स ठेवून झाल्यात आणि आम्ही अजूनही एक्सप्लोअर करतोय कुठे काय आहे, कुठे काय आहे. इथे झेन कॅफे काय आहे बघूयात आपण. अरे वा, मुलांसाठी मस्त आहे हे. लुडो खेळतात. चेस आहे. वाव, आमच्या लहानपणीचा खेळ. मी आत्ता बिलवाला शिकवलाय हा खेळ, सापशिडी. गेम झोन आहे, त्याच्या शेजारीच इकडे मला हे ट्री हाऊसेस आहेत का कॅम्पिंग टेंट आहेत आय गेस. हां, कॅम्पिंग टेंट्स, राईट. इथे यांचे कॅम्पिंग टेंट्स आहेत. एक मिनिट. शांततेचं याच्या इतकं उत्तम प्रतीक दुसरं कुठलं असू शकतं. कुठे गेलं? दिसलंच नाही मला कुठे गेलं. आता इथं 1 वाजल्यापासून जेवण सुरू होतं, लंच. तर जेवायला जाऊयात. जेवणात त्यांनी आधीच सांगितलेलं आहे की शाकाहारी मेनू असतो दुपारचा, आणि रात्रीचं जेवण मग आपल्याला नॉनव्हेज पाहिजे असेल, व्हेज, इकडे नाही, इकडं व्हेज नॉनव्हेज कसं आपल्या प्रेफरन्सनुसार आपण घेऊ शकतो. तर आम्ही तर दोन्ही वेळेला व्हेजच त्यांना सांगितलंय. जेवणाची व्यवस्था ही इथं केलेली आहे त्यांनी, आणि इथंच बसून जेवायचं असतं. ब्रेकफास्ट वगैरे सगळं इथे. एक्स्ट्राची स्पेस इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा बसून जेवू शकतो. तर पताकांमुळं हे छान वाटतं ना सगळं, कारण हिरवी झाडं, वेताचं सगळं फर्निचर किंवा ते छत वगैरे, आणि मध्ये त्या रंगीबिरंगी पताका. जेवण करून झाल्यानंतर आमचं जरा प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायचं सुरू आहे. इतक्या प्रकारची फुलं आहेत तिथं, इतक्या प्रकारची फळझाडं आहेत, आणि बरीच फुलझाडं अशी आहेत जी मी याच्या आधी बघितली नाहीये. इथं तर असे चिक्कू दिसतात, खूप जास्त चिक्कूची झाडं इकडे सुद्धा आहे, तिकडे सुद्धा आहे. तिकडे पपई आहे, आणि लहानपणी आमच्या परड्यात म्हणजे आमच्या बॅकयार्डमध्ये अशी ही कन्हेरीची झाडं असायची, जी मी बऱ्याच वर्षात बघितलेली नव्हती. ढेबेवाडीतल्या बॅकयार्डमध्ये होती, परड्यात होती अशी झाडं. वाढदिवस असला की काय करायची मम्मा माझी, कपकेक्स मांडायची अशी, आणि त्याच्या शेजारी ही कन्हेरीची फुलं लावायची, आणि लांबून बघताना असं वाटायचं हा केकचाच भाग आहे. असे किती वाढदिवस झाले असतील, पण माझे नाहीत, माझ्या दीदीचे जी आता फिल्मिंग करते तिला पटलंय. ही पण फुलं मी बघितली नव्हती, अशा प्रकारची फुलं. आणि इकडे ना पपई आहे, पपई अशा पिकल्यात झाडावर. इथं अजून एक चिक्कू आहे, आणि ही पपई. केळाची सुद्धा झाडं आहेत, पेरू दिसले आम्हाला.
लिंब आहेत. हे बघ, पूर्ण मला वाटते ती पक्ष्यांनी वगैरे खाल्लेली आहे. त्यांनी लिहिलंय तिथं की काही फळं वगैरे तोडू नका, पक्ष्यांसाठी ठेवलेली आहेत ती म्हणून. इकडे एक वेगळीच फुलं आहेत, ती सुद्धा तुम्हाला खूप जवळून दाखवते मी. आंब्याची इतकी ठिकठिकाणी झाड आहेत. हे फुल मला फार वेगळं वाटलंय, खूपच छान आहे ते. इथल्या भागातल्या माणसांना कदाचित माहिती असेल, पण मी पहिल्यांदा बघितलंय. निवांत तुम्हाला एक दिवस राहायचं असेल ना तर चांगला स्टे आहे हा. आता सगळे आराम करतात बाकीचे, तोपर्यंत आम्ही दोघी जरा आमचा वी टाइम एन्जॉय करणार आहे. बऱ्याच दिवसानंतर दीदी आणि मी अशी शांतपणे एकत्र बसून गप्पा मारायची आम्हाला संधी मिळालेली आहे, त्यामुळं चल गप्पा मारूया. शांत वाटतंय खरं, खूप शांत वाटतंय खरंय. आणि हे पण म्हणजे त्यांनी विला, ट्री हाऊस आणि सगळे एका ठिकाणी नाही दिलं ना, ते बरं केलंय. आणि त्यांनी टीक ट्रेल नाव दिले, कारण हे टीकचे सगळे झाड आहेत ना, सागवानी झाड आहेत ते सगळे. ओके, आपल्या आजूबाजूला दिसत आहेत हे मोठे मोठे झाड, सगळे सागवानी आहेत. बरोबर, त्यामुळे त्यांनी ते नाव छान दिलेलं. मला कळलं नव्हतं की काय मीनिंग आहे. हा, हे बघ, हे सगळे टिक वूड म्हणतात ना याला. हो, करेक्ट. त्यामुळे टिक ट्रेल. आणि त्यांचं हे पण जे की नाही ते फार फॅन्सी नाहीये, ते बरं आहे. जेवण किंवा साधे पण आहे सगळे इकडं. असा इथं पक्ष्यांचे आवाज पण मस्त येतात, साळुंख्यांचे, चिमण्यांचे. बर्ड वॉचिंग पण आहे ना, कारण सकाळी जरा लवकर उठूया आपण. चालेल ना, आणि बाहेर पडू, कारण सकाळीच पक्षी दिसतात. ओके. मग अशी पण आपण तिथं बसले ना, तिथं ते छोटे वेगळ्याच कलरचे पक्षी होते. अच्छा ओरडतायत. दीदीनी आणि मी बऱ्याच दिवसानंतर लहानपणीच्या वगैरे गप्पा मारल्या, नॉस्टॅल्जिक झालो होतो दोघी सुद्धा. त्यानंतर थोडा वेळ आराम केला. साची, बिल्लू आणि या दोघांचे बाबा हे आधीच झोपले होते, कारण जेवणच तेवढं हेवी झालं होतं. आता थोड्या वेळात इथं चहा मिळेल 5 नंतर, पण म्हटलं त्याच्या आधी छान सूर्यप्रकाश आहे तोपर्यंत जरा फोटोग्राफी करून घ्यावी, कारण नॅचरल गोष्टी तर सुंदर आहेतच, पण त्याला पूरक अशी सजावट असल्यामुळं इथं प्रत्येक ठिकाण मला फोटोजेनिक वाटतंय. कुठल्याही तुम्ही झाडाजवळ जा, कुठल्याही बेंचवर बसा, सगळं फोटोजेनिक आहे. त्यामुळं थोडेसे फोटो काढून घेतले, ते हे फोटो आहेत. इथं येण्याचं अजून एक खास ऑकेजन सुद्धा आहे, ते म्हणजे माझ्या दीदी आणि जिजूंचा वाढदिवस आहे. दीदीचा झालाय, जिजूंचा येणार आहे, आणि त्यांचं सेलिब्रेशन आता एकत्र इथं आम्ही करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी जिजू, हॅपी बर्थडे टू यू. ही कांद्याची चटणी आणि ही कांदा भजी, खेकडा भजी, खतरनाक भारी कॉम्बिनेशन आहे हे, खूपच मस्त लागतात. सकाळी 11 वाजता आलोय आम्ही इथे, बरोबर 11 वाजता, आणि आजचा दिवस कसा संपलाय कळलं सुद्धा नाहीये. बघता बघता सूर्य मावळला, आमचा संध्याकाळचा चहा वगैरे झाला, सेलिब्रेशन वगैरे करायचं होतं तेही करून झालं. आणि इथं आल्यापासून इथं एक तर रेंज नाहीये, त्यामुळे इथं आल्यापासून सोशल मीडिया वगैरे बघण्याचा काही विषयच नाहीये. सकाळपासून मी काहीही सोशल मीडियाचं कुठलंच अकाउंट माझं उघडून चेक केलेलं नाहीये. तुम्हाला सुद्धा हे जे आत्ताचा जो व्हिडिओ दिसतोय हा 15-20 मिनिटांचा दिसत असेल तर तेवढंच फिल्मिंग केलेलं आहे. बाकी सगळा वेळ हा फॅमिली सोबत घालवलेला आहे. म्हणजे आज सकाळी 11 वाजल्यापासून ते उद्या 11ला आम्ही चेकआउट करेपर्यंतचे जे 24 तास आहेत ते पूर्ण वेळ आम्ही आमच्या माणसांसोबत बऱ्याच दिवसांनी असे स्पेंड केलेले आहेत. इथे जो तुम्हाला त्या डोंगरावर टॉवर दिसतोय तर तो सिंहगड आहे. सिंहगडाच्या बरोबर मागे आम्ही आता राहिलो त्या ठिकाणी. सनसेट होऊन गेला. सनसेटच्या वेळी इथं आलो असतो तर कदाचित अजून छान वाटलं असतं. ते वॉक करून आता आम्ही बाहेर पडतोय.
आता सगळीकडे लाईट्स लागलेले आहेत इथं. उजव्या पायावर मारायचं, जरा जास्त बसेल. नाही रे मला येत उजवा. साक्षीवर डाव गेला आईचा. तुम्ही खेळत नाही का शाळेत लंगडी? त्यांना शाळेत खेळूनच देत नाहीत. दुसरा पाय नाही टेकवायचा खाली. पक्षी उड, माशी उड आणि कॉकरोच 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 उड, चप्पल उड, नाही हुशार आहे झाड बिलवा. उड, झाडाची पानं उड. सगळं उडतात की. क्रोकोडाईल वॉक. काहीही खेळ सुरू आहेत, काहीही. चला चला चला. जुन्या काळातल्या वस्तू, जातं, चूल चूल तर अजून सुद्धा गावाकडे असते बऱ्याच जणांकडं. त्यानंतर उखळ मुसळ वगैरे, तो माठ, अशा सगळ्या वस्तू त्यांनी इथे ठेवल्यात. बिलवच्या आवडतंय का? काय काय बिलव? मज्जा आहे मग बिल्लूचे की नाही? असू दे असू दे. बराच वेळ झाला आता आम्ही शेकोटी भोवती बसलोय. खूप साऱ्या गेम्स खेळून झाल्या. खूप हसलोय, खूप म्हणजे खूप हसलोय आज. आणि आता झोपण्याची वेळ झाली. गुड मॉर्निंग. इथली ही खूप सुंदर सकाळ आहे आणि आम्हाला उठल्या उठल्या सुद्धा तितकंच प्रसन्न वाटलं जितकं आल्यावर वाटलं होतं. कारण सकाळी तर खूप पक्षी आणि त्यांचा किलबिलाट वगैरे होता. कारण इथं सकाळी सकाळी बर्ड वॉचिंग सुद्धा आपल्याला करता येतं. इतकी विविधता आहे पक्ष्यांमध्ये. आणि कोवळं ऊन आत्ता आत्ता यायला सुरुवात झाली आहे. सगळं आवरून झालं आहे आमचं, आंघोळ वगैरे करून झाली आहे. मेन म्हणजे एवढी सगळी झाडी वगैरे असून सुद्धा एकही डास नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळं काही डासांचा वगैरे सुद्धा त्रास झाला नाही. शांत झोप लागली आणि सकाळी नेहमीच्या रुटीनमध्ये छान आम्हाला जाग आलेली आहे. आता चहा नाश्त्यासाठी आम्ही निघतोय. सगळ्या बॅग्स वगैरे आवरून झालेल्या आहेत. नाश्ता करणार आणि मग चेकआउट करणार. ब्रेकफास्टच्या आधी सगळ्या बॅग्स वगैरे आता आम्ही कारमध्ये ठेवतोय. आवरलं तुमचं? चला, त्यांनी बोलवलंय पोहे खायला. आम्ही फक्त ती बॉटल हातातली ठेव, पाण्यासाठी लागेल आपल्याला. ब्रेकफास्टसाठी चाललोय. ब्रेकफास्टला पण त्यांनी ऑप्शन विचारले होते, उपमा पाहिजे, पोहे पाहिजे, ब्रेड ऑमलेट पाहिजे, काय पाहिजे. तर आम्ही पोहे आवडतात मुलांना सुद्धा, आम्हाला सगळ्यांनाच. त्यामुळं पोहे सांगितलेत त्यांना करायला. एक्स्ट्रा पेड डिशेस सुद्धा आहेत यांच्या काही काही. फायनली आमचा हा स्टे आता संपतोय. कालपासून आम्ही इथे आहोत. इतकं छान वाटलंय. असं वाटत होतं की पुढचा दिवस उजाडूच नये आणि ही वेळच संपू नये इथली, असं वाटत होतं खरं तर. एकतर खूप दिवसांनी आम्ही असे 2 फॅमिलीज एकत्र कुठेतरी पिकनिकला गेलो, जे की गेल्या वेळी सुद्धा जमलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथलं हे सगळं वातावरण आणि हे सगळं आत्ताही खरं तर सोडून नाही जावं असं वाटत आहे. पण जावं लागणार आहे आता. आमची तिकडे निघण्याची वेळ जवळ आलेली आहे. लवकरच आमची आता 2-3 दिवसात तयारी होईल. बॅग्स वगैरे पॅकिंग होतील आणि मग आम्ही मिनेसोटाला जायला निघू. पण तिकडे गेल्यानंतरही व्लॉग्स असेच बघत राहा, कारण तिकडे गेल्यानंतर मी तिकडच्याही गोष्टी दाखवत राहीन. आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.